शरीराला अतिशय पौष्टिक आणि गुणकारी अशी मोहरीची भाजी आपण बघणार आहे. नमस्कार, मी स्वाती. सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा इथं एक जुडी मी मोहरीची भाजी आणली होती मार्केटवरून. हिवाळ्यामध्ये ही सहज मिळून जाते आणि नक्की ही भाजी खायला पाहिजे. अतिशय गुणकारी आहे. हिला सरसो का साग ही भाजी पण म्हणतात. आणि बघा आता मोहरीची भाजी निवडून घेतलेली आहे. मस्त छान पानं निवडून घेतले. त्यानंतर मूगडाळ बघा, मी थोडीशी मूगडाळ भिजत ठेवलेली आहे एक अर्धा पाऊण तास. त्यानंतर एक मोठा आकाराचा कांदा कट करून घेतल्या, 7 ते 8 लसूण पाकळ्या कट करून घेतल्या आणि नंतर एक 5 ते 6 हिरवी मिरची कट करून घेतली. आता बघा आपलं कांदा कट करून झालेला आहे, लसूण कट करून झालेला आहे, मिरची कट करून झालेली आहे आणि मूगडाळ पण भिजलेली आहे. तर अशी तुम्ही मूगडाळ घालून मोहरीच्या पानांची भाजी नक्की बनवून बघा. तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही. एकदा जर तुम्ही बनवली तर नेहमी बनवून खाल. तर बघा आता मी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि कढई तापल्यानंतर 2 ते 3 पळ्या तेल टाकलं. त्यानंतर जिरं मोहरी टाकलं. बघा जिरं मोहरी छान असं तडतडू द्यायचं, खमंग अशी फोडणी बसू द्यायची आणि त्यानंतर आता लसूण टाकलेला आहे. लसूण पण छान असा गुलाबी रंगावर होऊ द्यायचा. त्यानंतर हिरवी मिरची टाकलेली आहे. हिरवी मिरची पण परतल्यानंतर आता कांदा टाकून घेतलेला आहे. कांदा पण छान असा परतवून घ्यायचा. कांदा गुलाबी रंगावर होऊ द्यायचा आणि खूप छान अशी ही भाजी मोहरीच्या पानांची भाजी अतिशय पौष्टिक लागते, खायला पण चवीला पण खूप छान लागते. तुम्ही नक्की एकदा बनवून बघा. आता आपण मूगडाळ जी भिजवून घेतलेली होती ती मूगडाळ मी टाकून घेतलेली आहे. कांदा मिरची वगैरे आपलं मसाला झाल्यानंतर मूगडाळ टाकून घेतली. मूगडाळ पण तेलामध्ये छान अशी परतवून घ्यायची आणि मूगडाळ तेलामध्ये छान परतू द्यायची, म्हणजे भाजीला चव अजूनच वाढते. आता त्यानंतर बघा मी इथं हळद पावडर टाकणार आहे. हळद पावडर तेलामध्ये टाकल्यानंतर मसाल्यामध्ये टाकल्यानंतर चव अजून छान वाढते भाजीची. आता एकदा अजून मी परतवून घेणार आहे. तोपर्यंत आता मी मोहरीचे पानं जे आहेत ते स्वच्छ मी 2 ते 3 पाण्याने धुवून घेते आणि छान अशी कापून घ्यायची तिला बारीक. आता बघा आपला मसाला पूर्ण तयार झालेला आहे. आता मोहरीचे पानं जी होती ते मी स्वच्छ धुवून घेतले 2 ते 3 पाण्याने आणि कट करून घेतली. बघा भाजी या प्रकारे अशी दिसते बघा मोहरीचे पानं आणि खूप सुंदर अशी ही भाजी आपली तयार होणार आहे. तर बघा मी आता टाकून घेतली भाजी आणि एकदा आता मिक्स करून घ्यायचं आहे. अशी मूगडाळ घालून तुम्ही ही भाजी बनवून बघा. तुम्ही एकदा जर खाल्ली तर नेहमी बनवाल. तुम्ही शेंगदाण्यांचा कूट पण वापरू शकतात आणि तुम्हाला जर टोमॅटो वापरायचा तर तुम्ही टोमॅटोही वापरू शकतात. पण या प्रकारे तुम्ही नक्की बनवून बघा. आणि मैत्रिणींनो, तुम्ही कुठून रेसिपी बघत आहात नक्की मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता बघा मी एक भाजी परतवून घेत आहे, कारण पालेभाजी जेव्हा आपण टाकतो खूप मोठी दिसते आणि जर त्या मापाने आपण मीठ टाकलं तर मग आपली भाजी खारट झाल्याशिवाय राहत नाही. तर मग थोडीशी बघा अशी भाजी मऊ होऊ द्यायची आणि मग आपल्याला मीठ टाकायचं आहे. आणि आता भाजी आपली परतली गेलेली आहे आणि चवीनुसार आता मीठ टाकणार आहे मी भाजीमध्ये. खूप छान प्रकारे आपली ही भाजी तयार होणार आहे. तर आता मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि ही भाजी शिजायला थोडासा वेळ लागतो. तर छान अशी वाफ काढून घ्यायची. पाणी वगैरे काही वापरायचं नाही, फक्त वाफेवरच ही भाजी शिजू द्यायची. तर कुणाकुणाला मोहरीची भाजी आवडते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही कशाप्रकारे बनवतात हे पण मला सांगायला विसरू नका. पण नक्की या प्रकारे मूगडाळ घालून तुम्ही मोहरीची भाजी नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली माझी रेसिपी. आणि आता बघा मी झाकण ठेवून वाफ येऊ देणार आहे. खूप सुंदर अशी ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबतही खूप छान लागते. आता आपली भाजी मी एकदा परतवून घेत आहे. खूप छान अशी परतत आहे भाजी आणि चवीला तर एकदम भन्नाट लागते. खूप सुंदर लागते ही भाजी. आता बघा मी परत एकदा झाकण ठेवून एक वाफ आणणार आहे, कारण ही भाजी थोडीशी शिजायला वेळ लागतो. पाणी वगैरे अजिबात वापरू नका. वाफेवरच ही भाजी छान होते, कारण मिठालाही पाणी सुटतं. आणि बघा आता आपली भाजी तयार झालेली आहे. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर खरोखर माझी रेसिपी आवडत असेल तर मोठ्या मनाने लाईक
लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे पण सांगायला विसरू नका. चला तर मग मोहरीची भाजी बघा तयार झालेली आहे. तर नक्की या तुम्ही पण खायला आणि बनवून बघा. रेसिपी आवडली तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही रेसिपी कुठून बघत आहात हे पण मला सांगा. बघू शकता आणि ह्या भाजीला सरसो का साग असंही बोलतात. म्हणजेच आपण मोहरीची भाजी म्हणतो आपल्या मराठी भाषेमध्ये. तर तयार झालेली आहे आपली रेसिपी. तर मग चला मग मैत्रिणींनो तुम्ही पण बनवून बघा. कशी वाटली रेसिपी? श्री स्वामी समर्थ.